नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत टोमॅटोमध्ये होणाऱ्या फुलगळीबद्दल। आता जर बघितलं तर टोमॅटोला रेट खूप चांगले आहेत आणि त्याचबरोबर वातावरण पण काही जास्त पोषक नाहीये, कारण की कधी पाऊस येतोय तर कधी खूप हवा सुटतीये, खूप कडक ऊन पडतंय, कंटिन्युअसली पाऊस येतोय काही ठिकाणी कंटिन्युअसली ऊन पडतंय खूप मोठ्या प्रमाणामध्ये। मग अशामध्ये काय होतं, आपल्या झाडावरती अजैविक ताण येतो। तर त्या अजैविक ताणामधून झाडाला बाहेर काढण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। आता ह्या अजैविक ताणामध्ये काय होतं की झाड स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही। आता हे तयार करू शकत नाही म्हणजे काय होतं की जर समजा सतत पाऊस आहे म्हणजे जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओलावा राहिलाय, त्याच्यामुळे काय होतं आपली मुळी ऍक्टिव्ह नाहीये आणि मुळी ऍक्टिव्ह नसल्यामुळे ती आपलं अन्नद्रव्य शोषू शकत नाही। आणि त्याचबरोबर जर समजा कंटिन्युअसली पाऊस पडतोय किंवा ऊन वारा त्याच्यानंतर सावली असे ह्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण जे आहे ते आता आपलं सगळं चाललेलं आहे। मग अशा वेळेस काय होतं की जर समजा ऊन जर प्रॉपर नसेल तर आपल्या झाडाची जी पानं आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः व्यवस्थित तयार करू शकत नाही। अन्न म्हणजे काय की झाडाचं हरितद्रव्य जे आहे ते झाडाचं अन्न असतं। तर मग हे ऊन प्रॉपर नसल्यामुळं हरितद्रव्य झाड स्वतःचं स्वतः बनवू शकत नाही, त्यामुळे झाडाची जी इम्युनिटी पॉवर आहे ती कमी होती आणि झाड स्वतःच्या अन्नामध्ये काय होतं की वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स पण झाड स्वतः तयार करत असतं। त्याचबरोबर स्वतःचं जे काही त्याला अन्नद्रव्य लागतायत ती सगळी अन्नद्रव्य जे आहेत ते झाड स्वतःचं स्वतः बनवू शकतं, पण स्वतःचं स्वतः आता बनवू शकत नाही। मग आता त्याला काय करावं लागेल, आपल्याला वरतून एक्स्ट्राची अन्नद्रव्य त्याला द्यावे लागतील। फॉर एक्झाम्पल, जर समजा आपण आजारी पडलो तर आपण डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर मला जेवण जात नाही, मग डॉक्टर आपल्याला काय देतो, टॉनिक देतो किंवा तो काय करतो आपल्याला सलाईन देतो। म्हणजे काय देतो, तो आपल्याला ग्लुकोज देतो की जे आपल्या बॉडीसाठी फार इम्पॉर्टंट आहे। ग्लुकोज म्हणजे काय, एक अन्नद्रव्य आहे जे आपल्या शरीराला फार इम्पॉर्टंट आहे। त्याच प्रकारे आता आपलं झाड स्वतःचं अन्नद्रव्य स्वतः तयार करू शकत नाही, म्हणजे त्याला आपल्याला वरतून अन्नद्रव्य द्यावे लागणार आहेत। आता वरतून अन्नद्रव्य द्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं, टॉनिक। आता झाडाचं टॉनिक म्हणजे काय, बायोस्टिम्युलंट। मार्केटमध्ये फार वेगवेगळ्या प्रकारचे बायोस्टिम्युलंट्स अवेलेबल आहेत। ते बायोस्टिम्युलंटचा आपण फवारा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर मातीमधून पण आपल्याला ते सोडायचे, ड्रेंचिंग मधून। आता हे बायोस्टिम्युलंट मध्ये काय काय येतं, बायोझाइम आहे, बायोविटा आहे, फॅन्टॅक आहे, सियाप्टन आहे, ॲम्बिशन आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये प्रोडक्ट अवेलेबल आहेत। ज्या प्रोडक्टचे रिझल्ट तुम्हाला चांगले वाटते ते टॉनिक घेऊन या आणि त्या टॉनिक मध्ये जी तुमची ग्रेड वॉटर सोल्युबलची चालली असेल ती ग्रेड तुम्ही तिथं वापरा। जर फुलगळ होत असेल तर तुम्ही 1261 चा वापर करा, 05234 चा वापर करा, 134013 चा वापर करा। ह्याच्यामुळे काय होतं की जी तुमची फुलगळ आहे, फुलगळ होती म्हणजे काय, फॉस्फरसची डिफिशियन्सी। मग त्या फॉस्फरसची डिफिशियन्सी आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला जे वॉटर सोल्युबल आहे त्या वॉटर सोल्युबलची आपल्याला मदत पण घ्यायची। आता फवारा पण घ्यायचा आहे आणि खालून ड्रेंचिंग मधून पण आपल्याला सोडायचे। त्यामुळे काय होतं, आपलं झाड कॉम्पॅक्ट होतं। आपण त्याला खालून आणि वरतून दोन्ही ठिकाणून आपण त्याला अन्नद्रव्य मिळवल्यामुळं तो काय करतो, आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ दाखवतो आणि तिथं आपली फुलगळ जी आहे ती फुलगळ आपली 99% कमी होती। त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करा। खालून पण ड्रेंचिंग मध्ये 1 लिटर पर एकर कुठल्याही प्रकारचं तुम्ही बायोस्टिम्युलंट वापरू शकता आणि त्याच्याबरोबर जी तुमची ग्रेड चाललेली आहे ती 3 किलो पर एकर वापरायची आणि वरतून फवारणीमध्ये 3 ग्रॅम पर लिटर असं जे काही तुमचं वॉटर सोल्युबलची ग्रेड चालली असेल ते वापरायचं आणि बायोस्टिम्युलंट जे आहे ते 2 ml पर लिटर वापरा। आणि आता जे आहे स्टिकर वापरायला सुरुवात करा, कारण की पाऊस आपल्याला सांगून येत नाही, आपली मेहनत वाया जायला नको, म्हणून सिलिकॉन बेस जे तुमचे मार्केटमध्ये चांगले स्टिकर असतील ते सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर करा आणि आपली होणारी टोमॅटोतली फुलगळ कमी करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।